आंबट चवीची आंबाडीची भाजी ही चविष्ट तर असतेच, शिवाय अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण देखील असते. आज आपण अस्सल खानदेशी पद्धतीने ज्वारीच्या कण्या टाकून स्वादिष्ट अशी आंबाडीची भाजी बनवणार आहोत. ही भाजी इतकी छान लागते, की आंबाडी बाजारात मिळायला लागल्यानंतर या पद्धतीने खानदेशात घरोघरी ती नक्की करण्यात येते. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. आंबाडीची भाजी तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे ती म्हणजे बघा आंबाडी. आता ही जी आंबाडी आहे ही बघा मी बाजारातून विकत आणली आहे, की ती छान अशी मस्त ताजी आणि हिरवीगार अशी मध्यम कोवळ्या पानांची ही आंबाडी आहे. आपण सुद्धा अशी मध्यम कोवळ्या पानांचीच आंबाडी घ्यायची आहे, म्हणजे त्याची भाजी खूप स्वादिष्ट अशी तयार होते. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते. आज आपण ज्वारीच्या कण्या टाकून ही भाजी करणार आहोत. खूप छान लागते ही भाजी. सर्वप्रथम आता आपण ही जी आंबाडी आहे ही आपण तोडून घेणार आहोत. तर हिला निवडायची कशी? ही जी मोठी दांडी असते ना, ही आपल्याला फेकून द्यायची आहे. त्याला लागलेल्या छोट्या दांड्यासुद्धा आपल्याला फेकून द्यायच्या आहेत. फक्त ही समोरची जी पानं आहेत ना, ही आपल्याला घ्यायची आहेत. पानं देखील छिद्रे नसलेली किंवा कुठलाही रोग नसलेली म्हणजे पडलेली, मावा न पडलेली, असं पांढरट-पांढरट काही केमिकल नसलेली पाहून घ्यायची आहे आणि छान अशी ही स्वच्छ अशी पानं आपल्याला निवडून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने ही भाजी निवडली जाते. हे बघा. आंबाडीची भाजी तोडून झाल्यानंतर जर आपल्याला वाटत असेल, की ही भाजी जास्त होते, कारण जनरली आजकाल जुड्या खूप मोठ्या-मोठ्या अशा बांधल्या जातात. त्यामुळे 2 वेळा जर ही भाजी करायची असेल, तर हवी तेवढी भाजी काढून घ्यायची आहे आणि उरलेली भाजी सुती कपड्यामध्ये किंवा सुती कॉटनच्या एखाद्या रुमालामध्ये गुंडाळून, पिशवीमध्ये भरून मग ती फ्रिजमध्ये आपल्याला ठेवायची आहे. म्हणजे ही जी भाजी आहे ती अगदी 8 ते 10 दिवस जशीच तशी हिरव्या रंगाची आणि मस्त ताजी-ताजी अशी राहते. नकिली बाजारामध्ये बघा ही लाल रंगाची आंबाडीची मोठी झालेली फुलं देखील मला मिळालेली आहेत. ही छोटी ताजी कोवळी जी फुलं आहेत ना, ही मोठी झाल्यानंतर अशी लाल रंगाची होतात. खांद्याच्यामध्ये या लाल फुलांच्या पाकळ्यांची निस्ताच्या लाल चटणीमध्ये आंबटपणा येण्यासाठी तसेच मिरच्यांच्या ठेच्यामध्ये हिरव्या मिरचीसोबत ठेचण्यासोबत याचा वापर केला जातो. म्हणजे मस्तपैकी आंबट तिखट चवीचा ठेचा तयार होतो. आंबाडीची भाजी तयार करण्यासाठी साहित्य आपण या ठिकाणी बघून घेऊया बघा. सर्वप्रथम या ठिकाणी आंबाडीची भाजी तोडून घेतलेली आहे सगळी. एक जुडी संपूर्ण ही भाजी आहे. आपण जर याचं वजनी प्रमाण बघितलं तर 250 ग्राम म्हणजेच 1 पावशेर ही भाजी आहे. ही भाजी 8 जणांकरता पुरेशी होते. त्यासाठी बघा काय-काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया भाजी करण्यासाठी. सर्वप्रथम मी इथे घेतलं आहे बघा अर्धी वाटी ज्वारी, ही आपली रोजचीच वापरायची ज्वारी आहे. यानंतर घेतले आहे 2 चमचे चना डाळ किंवा हरभरा डाळ. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. 10 ते 12 बघा या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, कारण की ही थोडी तिखटच ही भाजी चांगली लागते. नंतर हळद घेतली आहे, मीठ घेतलं आहे. 15 ते 20 या ठिकाणी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा जिरं घेतलं आहे आणि 2 चमचे अख्खे धणे घेतलेले आहेत. आता हे सगळं साहित्य वापरून आपण स्वादिष्ट अशी ज्वारीच्या कण्या टाकून आंबाडीची भाजी तयार करून घेऊया. तर बघा आता आपण ही भाजी शिजवण्यासाठी लावून घेऊया. त्यासाठी एक कुकरचं मोठं मी भांडं घेतलं आहे. काही लोकं कुकरमध्ये खाली सुद्धा भाजी लावतात, पण ती भाजी उतू जाते. त्यामुळे ही ट्रिक आपण आज वापरलेली आहे. त्यामध्ये कुकरच्या सेपरेटरमध्ये बघा मोठ्या भांड्यामध्ये किंवा कुठल्याही मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला ही भाजी ठेवून घ्यायची आहे. थोडी या ठिकाणी मी दाबून-दाबून भरून घेतलेली आहे. आपण बघू शकता. कारण ती शिजल्यानंतर फार थोडीच होते. त्यानंतर त्यामध्ये आता भाजीमध्ये भाजी बुडेल इतके आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे. हे बघा. भाजी बुडेल इतके आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया. बघा, भाजी बुडेल इतके पाणी आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे. यानंतर आता आपण जे डाळी आणि शेंगदाणे घेतले होते ना, ते सुद्धा यावर सुद्धा पाणी टाकून घेऊया. झाकण ठेवून घेतलेलं आहे मी सेपरेटवर आपण बघू शकता. त्यानंतर डाळीमध्ये आणि शेंगदाण्यामध्ये देखील पाणी टाकून घेऊया. हा स्टीलचा मी थोडा मोठा कुकर घेतला आहे. त्यामध्ये खाली पाणी टाकले आहे आणि रिंग ठेवलेली आहे. त्यावर आता आपण ही भांडं टाकून ठेवून घेऊया. शक्यतो आंबाड्याची भाजी ही आंबट असते, त्यामुळे जर्मनचा कुकरचा उपयोग करू नका. भांड्यात जर भाजी शिजवणार असाल तर स्टीलचं भांडं घ्या. मग जर्मनचा कुकर या ठिकाणी चालू शकेल. परंतु शक्यतो स्टीलचाच उपयोग करा आंबाडीची भाजी शिजवण्यासाठी. आता आपण हा कुकर लावून घेऊया आणि साधारणतः 3 शिट्ट्या आपल्याला मीडियम फ्लेमवर याच्या करून घ्यायच्या आहेत. परंतु आता कुकरच्या शिट्ट्या होतात, कुकर थंड होतो तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. ज्वारीच्या कण्या तयार करून घेऊया. त्यासाठी बघा मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये ही ज्वारी आपण टाकून घेऊया आणि मिक्सरचं पल्स मोडचा उपयोग करायचा आहे. म्हणजे तिरपं साईडचं बटन आपल्याला प्रेस करून किंवा चालू बंद मिक्सर करून आपल्याला कणा तयार करून घ्यायच्या आहेत. का मिक्सर 1 ते 2 वेळा फिरवून झाल्यानंतर हे बघा, या पद्धतीने कणा तयार होतात. पण बरेचदा काय होतं मिक्सर फिरवल्यानंतर थोडी एखादी ज्वारी आहे तशीच राहते. तर मग ती वेगळी कशी करायची त्या झालेल्या कण्यांपासून?
तर काय करायचं आहे, या ठिकाणी चाळणी असते की नाही आपली, त्यातली अशी मोठ्या साईजची चाळणी घ्यायची आहे बघा. मोठ्या छिद्र असलेली हे बघा. ती घ्यायची आहे आणि ते जे आपण भरड केलेली आहे ना, भरडलेलं ते गाळून घ्यायचं आहे. मग अख्खे ज्वारीचे दाणे वर राहतात आणि खाली त्याच्या कणा पडतात. मग ती अख्खी जी ज्वारी असते ती पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घ्यायची आणि पुन्हा 1-2 वेळा फिरवायची म्हणजे त्याच्या कणा तयार होतात. आता फायनली मी ज्वारी आता व्यवस्थितपणे मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे. आपण त्याच्या कण्या वेगळ्या करणार आहोत आणि पीठ वेगळं करणार आहोत. तर या पद्धतीची चाळणी माझ्याकडे आहे. या पद्धतीच्या चाळणीमध्ये आपण चाळून घेतलं आहे बघा. किती सुरेख अगदी एकसारख्या कण्या ह्याच्या तयार झालेल्या आहे. मी सांगितल्या पद्धतीप्रमाणे केल्या आहेत मी. त्यानंतर बघा हे पीठ आता खाली उरलेलं आहे. हे सुद्धा आपण भाजीमध्ये टाकून घेणार आहोत. म्हणजे भाजीची चव छान लागते आणि भाजीसुद्धा खूप छान अशी मिळून येते. आपण भाजीसाठी लागणारा ठेचा तयार करून घेऊया बघा. त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया, धणे टाकून घेऊया. सर्वप्रथम आपण ते फिरवून घेऊया. ओबड-धोबड असं छान वाटलं गेलं आहे. त्यामध्ये आता आपण पुढे लसूण पाकळ्या आणि मिरची घालून घेऊया. पुन्हा थोडं सरबरीत असं आपण याला वाटून घेऊया. बघा आता आपल्या आंबाडीच्या भाजीसाठी लागणारा ठेचा किंवा वाटण या ठिकाणी बघा सरबरीत असं तयार झालेलं आहे. पुढे आपण एका पातेल्यामध्ये 2 वाट्या पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता आपण तयार केलेल्या ज्वारीच्या कणा शिजवून घेणार आहोत. त्या ज्वारीच्या ज्या कणया आपण घेतलेल्या होत्या, त्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. त्या कण्या आता आपण या पाण्यामध्ये टाकून घेऊया. उकळत्या पाण्यामध्ये कण्या टाकायच्या आहेत आणि त्याला झाकण न ठेवता मीडियम फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. साधारणतः 10 मिनिटातच या कण्या लगेचच शिजून तयार होतात. 10 मिनिटं झालेले आहेत बघा आणि ज्वारीच्या कण्या ज्या आहेत त्या मस्तपैकी अशा फुलून आलेल्या आहेत आणि शिजून देखील रेडी आहेत. आपण जर चेपून बघितल्या तर त्या लगेच चेपल्या जात आहेत. म्हणजेच आपल्या ज्वारीच्या कण्या या ठिकाणी शिजून रेडी झालेल्या आहेत. गॅस आता आपण बंद करून घेऊया. शिजत होती तोपर्यंत आपली भाजीची सगळी तयारी इतर तयारी झालेली आहे. कुकर देखील या ठिकाणी व्यवस्थितपणे थंड झालेला आहे. वाफ निघालेली आहे. कुकर उघडून बघितला तर आपण बघू शकता डाळ अगदी छान अशी बोटचेपी झालेली आहे. शेंगदाणे देखील आता मस्त असे शिजलेले आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी भाजी आपली बाहेर आलेली नाहीये. अगदी व्यवस्थितपणे कुकर देखील स्वच्छ आहे. भाजी उतू गेलेली नाहीये आणि भाजी देखील संपूर्णपणे व्यवस्थित शिजलेली आहे. पुढे म्हणजे आता आपण ही भाजी जी आहे ती रवीच्या साहाय्याने छानपैकी अशी लोळून घेणार आहोत. आपली जी भाजी होती ती मध्यम कोवळी होती. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाणी फेकायचं नाहीये भाजीतलं. आंबटपणा देखील महत्त्वाचा आहे भाजीमध्ये. त्यामुळे या ठिकाणी आपण पाण्यासकट ही भाजी छानपैकी अशी मस्त लोळून घेणार आहोत. असलेल्या भाजीची पाने जर अगदी जरड असतील तर आपण यातलं अर्धं पाणी फेकून द्यायचं आहे. पण मीडियम कोवळी असेल तर पाणी फेकू नका. आपण बघू शकता आपली जी रवीने मस्तपैकी घोटून अशी तयार झालेली आहे. त्यामध्ये आता आपण मगाशी गाळून घेतलेले ज्वारीचे पीठ घालून घेऊया आणि छानपैकी सगळं एकजीव करून घेऊया. आता मी बघा स्टीलची कढई घेतली आहे. त्यामध्ये आता ही भाजी आपण शिजवून घेऊया. आपण स्टीलचा कुकर जरी जो आपण वापरला होता, तो जरी घेतला तरी सुद्धा चालू शकेल. पण व्हिडिओ नीट दिसावा यासाठी मी कढईचा वापर केलेला आहे. त्यामध्ये आता आपण हा जो तयार केलेली चटणी आहे किंवा वाटण आहे, ठेचा आहे, तो आपण घालून घेऊया आणि सगळं छानपैकी एकजीव करून घेणार आहोत. आणि मसाला एकजीव झालेला आहे. यामध्ये आता हळद टाकून घेतली, बोटचेपी शिजवून घेतलेली आपली चणा डाळ टाकून घेतली, तर शेंगदाणे सुद्धा टाकून घेतले. पुढे आपण शिजवून घेतलेल्या ज्वारीच्या कण्या टाकून घेऊया. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ मस्तपैकी एकजीव करून घ्यायची आहे. सगळ्या भांड्यांना लागलेलं जे आपलं कण्या होत्या, भाजी होती, ती सगळी आपण आता मिसळून यामध्ये टाकून घेतलेलं आहे ते पाणी आणि आता भाजीची आपण या ठिकाणी कन्सिस्टन्सी चेक करणार आहोत. जराशी आता घट्टसरच अशी भाजी वाटत आहे, त्यामुळे आपण यामध्ये थोडेसे असे गरम पाणी टाकून घेणार आहोत. ॲक्चुअली ही भाजी जास्त पातळ नसतेच, ही थोडी घट्टसरच अशी असते. त्यामुळे या ठिकाणी मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. अगदी थोडेसेच आपण पाणी यामध्ये टाकून घेणार आहोत. सगळं व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. भाजीवर आता आपण झाकण ठेवून घेऊया आणि साधारणतः 5 मिनिटं मंद आचेवर ही भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे. 5 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेतल्यानंतर आपण बघू शकता भाजी अगदी छान मस्त अशी शिजलेली आहे. रंग देखील बघा किती सुरेख आलेला आहे. ज्वारीच्या कण्या बघा अजून फुलून आल्या आहेत आणि भाजी खूप छान अशी मस्त अशी झालेली आहे. मस्त अशी गरमागरम भाजी आता ज्वारीच्या गरमागरम भाकरीसोबत आपण सर्व्ह करून घेऊया. तर गरमागरम अशी ज्वारीच्या कण्या घालून केलेली, शेंगदाणे आणि चणा डाळ वापरून केलेली आपली गरमागरम अशी आंबाडीची भाजी बघा किती सुरेख आणि मस्त दिसत आहे. सोबतच गरमागरम अशी ज्वारीची भाकरी, तोंड लावलेला कांदा, हा खानदेशी बेत अगदी मस्त लागतो. तुम्ही जरूर ट्राय करून बघा. आता आंबाडीच्या भाजीवर आपण हे शेंगदाणा तेल थोडं कच्चच टाकून घेण्याची पद्धत आहे. कच्चं शेंगदाण्याचं तेल घ्यायचं आणि मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत गरमागरम अशी भाजी एन्जॉय करायची. पावसाळ्यात, हिवाळ्यात बाजारात भरपूर प्रमाणात आंबाडीची भाजी येते. तेव्हा आपण ह्या पद्धतीने ही आंबाडीची भाजी नक्की करून बघा. आणि तुम्हाला ही या पद्धतीने केलेली आंबाडीची भाजी आवडली का? कशी वाटली? हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू
तसं माझ्या चॅनल खमंग खानदेशी नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशाच छान-छान आणि अस्सल खानदेशी रेसिपी पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.